न्यायासाठीचा संघर्ष. शिवरायांपासून ते बाबासाहेबांपर्यंत. ताहाराबादमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधनाचा जागर. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ताहाराबादमध्ये 135वी आंबेडकर जयंती उत्साहात. प्राध्यापक यशवंत गोसावी यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. चला पाहूया ताहाराबाद येथील विशेष रिपोर्ट. ताहाराबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संगमा सोशल ग्रुप व जयंती महोत्सव समितीच्या वतीने दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता बस स्थानक परिसरात भव्य प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते होते प्रा. यशवंत गोसावी. न्यायाचा संघर्ष. छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिराव फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अत्यंत प्रभावी विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी सामाजिक न्यायाची परंपरा, शिक्षणाचे महत्त्व, समानतेसाठीचा संघर्ष याबाबत सखोल विचार मांडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये प्रमुख उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन, प्रसाददादा सोनवणे, सरपंच संदीप साळवे, शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन, RPI माजी तालुका अध्यक्ष कैलास मोरे, संस्थापक कसमादे प्रोड्युसर कंपनी सुरेश पवार, डॉक्टर नितीन पवार, माजी प्राचार्य PN साळवे सर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर. या कार्यक्रमाला ताहाराबाद शहरातील तरुण, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगमा सोशल ग्रुप व जयंती महोत्सव समिती दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अध्यक्ष अतुल अहिरे, उपाध्यक्ष सोनू मोरे, खजिनदार मयूर केदारे, रोहित धिवरे व सर्व समिती सदस्यांचे योगदान उल्लेखनीय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत मोरे सर व मनोज अहिरे सर यांनी केले. एकंदरीतच आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित हा प्रबोधनात्मक कार्यक्रम समाजाला दिशा देणारा ठरला आहे. हा होता ताहाराबाद येथून खास रिपोर्ट. मुख्य संपादक उमेश मोरे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. बातमी आवडली असल्यास नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाबासाहेब आंबेडकर आणि विद्यापीठाने आपल्या विद्यापीठाच्या गेटवर तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर बराक ओबामा यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला आणि त्या पुतळ्याच्या खाली वाक्य टाकलंय काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिम्बॉल ऑफ नॉलेज. बाबासाहेब हे ज्ञानाचं प्रतीक आहे. कोण सांगतं? जागतिक महासत्ता अमेरिका आम्हाला सांगते. आम्हाला समजलेत का बाबासाहेब? आमच्या मातीतल्या माणसापर्यंत गेलेत का बाबासाहेब? बाबासाहेब समजून घ्यायचे असतील ना, एका वाक्यात समजून घ्या. जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ गीता असू शकतो. तुम्ही हिंदू असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा गीता असू शकतो. तुम्ही मुस्लिम असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा कुराण असू शकतो. तुम्ही शीख असाल तुमचा पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहेब असू शकतो. जर तुम्ही ख्रिश्चन असाल तुमचा पवित्र ग्रंथ बायबल असू शकतो. जर तुम्ही बौद्ध असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा त्रिपिटक असू शकतो. पण जर तुम्ही भारतीय असाल तर तुमचं सर्वोच्च ग्रंथ हा भारताचं संविधानच असला पाहिजे. आणि ते देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. का लिहिलं बाबासाहेबांनी संविधान? काय संघर्ष होता न्यायाचा? तर संविधानाच्या आधी काय परिस्थिती होती? कधी विचार केला का? बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, कोणाकरता लिहिलं? जातीकरता लिहिलं? धर्माकरता लिहिलं? काय अवस्था होती? मी खूप लांब जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आपण केलं. आपण सुरुवात शिवछत्रपतीच करूया.